श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीप्रमाणे डावीकडे श्री वासुदेवानंद सरस्वती, मध्ये आपले श्री प्रल्हाद महाराज व उजवीकडे लोणीचे श्री प्रल्हाद महाराज. बाबूरावांनी या त्रैमूर्तींना साष्टांग नमस्कार घातला. श्री महाराज अत्यंत करुणामय दृष्टीने यांच्याकडे पाहत होते. त्यांच्या दृष्टीतून करुणरस ओथंबून वाहत होता. हे श्री महाराजांकडे पाहत असताच त्या दोन्ही मूर्ती श्री महाराजांच्या रूपात विलीन झाल्या. आता केवळ हा एकमुखी दत्त श्री महाराजांच्या रूपात साक्षात त्यांच्यापुढे उभा होता. श्री महाराजांनी प्रेमाने यांना उठवलं व मस्तक थापटत असताना यांनी पुन्हा श्री महाराजांच्या चरणावर दंडवत पडून नमस्कार घातला आणि या एकमुखी दत्ताचे चरणकमळ हृदयाशी घट्ट कवटाळून महाराज महाराज म्हणत असतानाच यांना जाग आली. त्यांनी घड्याळात पाहिले, तो सकाळचे 4 वाजत आले होते. या स्वप्न दृष्टांताचा नेमका काय अर्थ असावा? श्री वासुदेवानंद सरस्वतींनी सांगितल्याप्रमाणे आपलं जीवन कृतार्थ करणारे हे कोण महात्मे असावेत, हे काही यांना कळेनासं झालं. तेवढ्यात आई उठलेली दिसली म्हणून यांनी आईला नमस्कार करून हा स्वप्न दृष्टांत जसाच्या तसा आईस सांगितला. परंतु आईची श्री वासुदेवानंद सरस्वतींवर पूर्ण भक्ती असल्यामुळे तुला महाराज आता या दुसऱ्या महात्म्याला शरण जाण्यास का सांगत असावेत, हे काही उमजेनासं झाल्यामुळे या स्वप्नातील गोष्टीचं तिला मनातून वाईट वाटू लागलं. नंतर रोजच्या प्रमाणे आणिका आटोपून हे 8 वाजता शाळेत गेले. तोच सकाळी 10च्या दरम्यान श्री महाराज तळणीला येऊन बाबूराव तळणीकरांकडे उतरले. त्यांनी श्री रामरायाला आसनस्थ करून शेजारी कोण राहते याची चौकशी केली. तेव्हा त्यांनी बाबूराव बामणेकर यांचे नाव सांगून ते येथे प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक असून शाळेत गेले असल्याचं सांगितलं. तेव्हा श्री महाराज तळणीकरांना म्हणाले, तुम्ही त्यांना मी येथे घरी आल्याचा निरोप धाडा. त्याप्रमाणे निरोप मिळताच बाबूराव लगेच घरी गेले व तळणीकरांकडे गेले. तेथे त्यांनी श्री महाराजांना पाहिलं आणि भान हरपल्यासारखे आश्चर्यचकित होऊन ते एकटक श्री महाराजांकडे पाहतच राहिले. स्वप्नी जे देखिले होते दिसे प्रत्यक्ष ते पुढे. आजच त्यांना स्वप्नात ज्यांचं दर्शन झालं होतं त्याच मूर्तीचं प्रत्यक्ष दर्शन आता त्यांना होत होतं. श्री महाराजांना त्यांनी साष्टांग नमस्कार केला आणि श्री महाराज आता काय बोलतात हे ऐकण्यासाठी त्यांचं मन अधीर झालं. तुला अनुग्रह घ्यायचा का, म्हणून हे महाराज मला विचारतील का, असा विचार त्यांच्या मनात चालू असतानाच श्री महाराजांनी आपणास मंत्रानुग्रह घ्यावयाचा आहे ना, म्हणून विचारलं. श्री महाराजांचं हे वाक्य ऐकून त्यांना अत्यंत आनंद झाला. त्यांनी अनुग्रह घेण्यासाठी महाराजांना लगेच होकार दिला व अत्यंत प्रेमपूर्वक श्री महाराजांची पाद्यपूजा करून अनुग्रह घेतला. त्यांना साक्षात द्विभुज व एकमुखी दत्त असणाऱ्या आमच्या गुरुमाऊलींकडून अनुग्रह मिळाला, राम उपासना मिळाली. इसवी सन 1962ला त्यांची परत जिंतूरला बदली झाली. आता आपल्या देहाला श्री गुरुमाऊलींची काही सेवा घडावी व गुरुमाऊलींचा सहवास घडावा म्हणून ते उन्हाळ्याच्या सुट्टीत साखरखेर्ड्यास अधूनमधून येऊन राहू लागले. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांच्या सेवेसाठी मंदिरात राहिलेली काही स्त्री पुरुष मंडळी आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.